So guys, welcome back to my channel. This is Vaishali Power. Welcome to Vaishali's kitchen. So guys, ఈ రోజు మనము ఎల్లిపాయ కారం చేయబోతున్నాం. సో దాని రెసిపీ నేను ఈ రోజు మీతో షేర్ చేయబోతున్నా. ఓకే, ఆ రెసిపी కోసం మొత్తం వీడిयो చూసి వెళ్ళండి. वैशाख झाला का नाही. आज आहे ना आपण तेलंगणा किंवा आंध्रा स्टाईल तुम्ही म्हणू शकता त्याची रेसिपी बनवणार आहे. म्हणून मी ब्लॉगची सुरुवात तेलंगणा म्हणजे तेलंगणाची भाषा तेलुगू मध्ये बोलून त्याची सुरुवात केलेली आहे. सो डोंट वरी, आज आपण आहे ना तेलंगणा स्टाईल एल्लिपाय कारम ह्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर त्या रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघून जावा आणि एल्लिपाय कारम ह्याचं मीनिंग काय हे पण सांगते. थांबा आता काय ना, एल्लिपाय कारम, एल्लिपाय म्हणजे लसूण, कारम म्हणजे तिखट आणि अन्नम म्हणजे भात. तर आहे ना हे एक वन सॉर्ट ऑफ काय म्हणतात फोडणीचा भातच झाला. ओके, तर हे आहे ना तिकडं ना लेफ्ट ओव्हर राईस किंवा असं गरम गरम राईस राहिलं ना तरी पण तिकडं करून खात्या. तर ना त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसं करते आणि जे कांदा असतो ना ते कच्चच खात्या. खूप भारी लागतं पण गाईस खायला खूप छान लागतं. तर आहे ना मी त्याची रेसिपी शेअर करणार आहे ना, मग पूर्ण व्हिडिओ बघून जा. रेसिपीसाठी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्याला जास्त नाही 5 मिनिट लागतील आणि 5 इंग्रेडियंट लागतील. तर चला आता आपण एल्लिपाय कारम करायची सुरुवात करू. तर पूर्ण व्हिडिओ बघून जा बर का. सगळ्यात आधी आहे ना आपण 4-5 लसणाचे पाकळ्या घेऊ. त्यानंतर आहे ना त्याच्यात आपण आहे ना आपलं जे लाल तिखट असतं ना ते पण ऍड करून घेऊ. तरी काय ना मी लाल तिखट, जर तुमचं तिखट जास्त तिखट असलं ना म्हणजे लाल मिरची जास्त तिखट असली ना थोडंच घालून घ्या आणि कमी असलं ना 1-1.5 चमच घालून घ्या. म्हणजे तुमच्याकडे जेवढा भात आहे ना त्या हिशोबानं घालून घ्यायचं. आता ह्याच्यात ना मी आपल्या स्वादानुसार मीठ घालून घेऊ. तर इथं बघू शकता तुम्ही. तर आहे ना सगळ्यात आधी आता आपण जे आपण घेतलं होतं ना लसूण, मीठ आणि लाल तिखट ते असं ऍड करून घ्यायचं खलबत्त्यात सगळं आणि त्याला चांगलं कुटून घ्यायचं. मी खाली कपडा घेतला, असं चांगलं कुटून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता असं त्याला चांगलं कुटून घ्यायचंय एकत्र करून. तर तुम्ही बघू शकता आता हे लसणाला मीठ मिरचीला असं बारीक खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही जर जास्त तिखट खात असाल ना तर तिखट जास्त घालून घेऊ शकता, असं काही नाही. तर आहे ना तिकडले लोक खूप तिखट खाते ना म्हणून ते तसं खाते. आणि हे जे आहे ना असंच पण खाते थोडे लोक, म्हणजे गरम गरम भात राहते ना तेल घेत्या किंवा तूप घालून ना त्याच्यात हे मिक्स करून ना खाऊन घेत्या पापडांसोबत किंवा मिरच्यासोबत राहते ना मिरची भाजी त्याच्यासोबत खाऊन घेत्या. पण आपण आहे ना त्याला ना तेलात भाजून घेऊ, मग त्याच्यात राईस मिक्स करू असं करू आपण. पण थोडे लोक तसं पण खाऊ शकते. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पण तसं एकदा ट्राय करून खाऊ शकता. तर आता आहे ना आपण ह्याला ना तेलात घालून भात मिक्स करू आणि त्याची रेसिपी पण दाखवणार आहे पुढे. चला आता बघू. सगळ्यात आधी आपलं जेवढं भात आहे ना त्याला असं मोकळं करून घ्यायचं हाताने. तर सगळ्यात आधी आता आपण कढई तापवून घेऊ. थोडस तेल घालून घेऊ. चांगला तेलला तापू द्यायचं एकदा. आता इथं आपलं तेल तापलं का काही नाही, ह्याच्यात आपलं आपण जे केलेला मसाला होता ना त्याच्यात घालून घ्यायचं आणि एकदा चांगलं तेलात फिरून घ्यायचं, असं हलवून घ्यायचं. आणि जे मोकळं केलेला राईस होता ना आपला उरलेला त्याच्यात ऍड करायचं. आणि ह्याला चांगला
मिक्स करून घ्यायचं. असं चांगला मसाला लागून गेला का एक 5 मिनिटं त्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं. असं झाकण लावून द्यायचं 5 मिनिटं. तर तुम्ही बघू शकता जस्ट 5 आयटम्स लागलेले आपल्याला, 5च आयटम लागले म्हणजे 5 सामग्री लागली आपल्याला आणि आपला रेसिपी 5च मिनिटात बनून गेलेला आहे. आणि ह्याला आता मी 5 मिनिटं झाकून देईल म्हणजे चांगला फ्राय होऊन जाईल ते. मग त्यानंतर आपला राईस रेडी झालेला आहे. आता ही होती आजची आपली रेसिपी आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि अजून चांगल्या व्हरायटीज म्हणजे चांगल्या डिशेससाठी लेफ्ट ओव्हर राईस, लेफ्ट ओव्हर चपाती किंवा काही आपल्याकडे उरलं आणि त्याची रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. ते सगळे रेसिपी आता तुम्हाला हळूहळू भेटून जातील. आणि ते सगळं भेटायसाठी तुम्ही सगळ्यात आधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून द्या म्हणजे तुम्हाला माझे रोजचे रेसिपीज दिसतील आणि तुम्ही ते घरी पण बनवून एकदा नक्की ट्राय करून बघू शकता, कारण खूप टेस्टी राहते रेसिपीज. तर आता आपलं राईस झालेलं आहे वाटतं. चला आता आपण टेस्ट करून बघू कसं झालेलं आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता की आपला राईस रेडी झालेला आहे. आता यानंतर तूप घालून घेऊन खाते, ऑप्शन आहे पण तूप घातल्यावर छान लागतं. आणि मी ह्याच्यासोबत आहे ना कच्चा कांदा घेतलेला आहे कट करून. तर आता आपण याला टेस्ट करू. खूप गरम आहे. आता आपण टेस्ट करून बघू कसं झालेलं आहे. खूप भारी झालेलं आहे, खूप टेस्टी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, कारण खूप इझी रेसिपी आहे. तर ही होती आजची आपली रेसिपी. आणि तुम्हाला अजून नवीन रेसिपी हवे असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.